बडका जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद हागल्या गुवासारखा त्यागा आणि छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, पुण्यश्लोक माता अहिल्या देवींच्या भगव्या ध्वजाखाली हिंदू म्हणून एकत्रित व्हा आणि हिंदू म्हणून वोटर बँक बनून हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी घावघावीत मतदान करा। आणि जे लोक हिंदू हिताची गोष्ट करतायत, जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करे। संन्यासी म्हणून एक धर्मादेशाचं आवाहन करतोय, धर्मादेशपूर्वक आवाहन करून राहिलो की हिंदूंनो हिरिरीनं मतदान करा, वोटिंग करा हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी। एकीभूत होऊन सडका जातीयवाद वर्णवादाचा त्याग करून हिंदू म्हणून वोटर बँक बना आणि संपूर्ण जगाला दाखवून द्या हिंदू राष्ट्र काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य काय आहे। आपण निसंशय पुन्हा हिंदू राष्ट्राची स्थापना करूया, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करूया। ओम काली। आज भक्तिलांस येथे कालीचरण श्रीजी महाराज जी आज हिंदू धर्म जागरण सभा झाली। भव्य दिव्य सभा इथे संपन्न झाली आहे आणि सर्वांना, सर्व हिंदूंना संघटित होण्याकरिता महाराज श्रीजींनी संकल्पित केलेला आहे। आज हिंदू संकटामध्ये आहे, हिंदू सर्व एक होण्याकरिता महाराज श्रीजींनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजचा दिवस सर्व हिंदूकरिता खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी संकल्प घेतलेला आहे की आम्ही सर्व मिळून सर्व एक होऊन 100% मतदान आम्ही करू आणि हिंदू राष्ट्र बनवण्याकरिता आम्ही सर्वांनी मेहनत करू। भारत माता की वंदे वंदे। कालीचरण तांडव महाराजांनी या ठिकाणी विशाल जनजागरण हिंदू महासभेतून सर्व हिंदू बांधवांना आपल्या जातीपाती विसरून सर्वजणांनी संघटित झालं पाहिजे, दलितावर सुद्धा अन्याय करू नये, सर्व जाती पंथांनी एक येऊन आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करावे आणि आपला देश वाढण्यासाठी सर्व हिंदूंनी आपलं पवित्र कार्य लोकशाहीमध्ये आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावून देशामध्ये नरेंद्र मोदी आणि या ठिकाणी एकनाथ शिंदेचे हात बळकट करावेत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। श्रीराम। हिंदू जनजागरण महासभा योग गुरु रामदेव बाबा आणि सर्व संत आज कालीचरण महाराज शिवतांडव यांनी हिंदू जनजागरण आजचा अभियान जागरण महासभा घेतली आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी ईश्वरदास महाराज, कालीचरण महाराज आणि हे त्यांनी हिंदूसाठी जनजागृतीचा आज मोहीम राबविली आणि सर्व नांदेडी वासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी त्यांचं पवित्र पावन या भक्तिलांसमध्ये झालं आणि त्यांनी हिंदू जनजागृतीचा आज सर्वांना जागृत करून हिंदू एक होऊ, एक वोटू असे अभियान राबवून आम्हाला सर्वांना संदेश दिला। जय हिंद, भारत माता की जय।